रव्याचा शिरा तर तुम्ही सर्वांनी खाल्ला असेल. आज आपण मूग डाळीचा शिरा बनवतोय. 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली, चाळणीमध्ये ठेवलेली आहे. 1 वाटी मूग डाळीसाठी 3 वाटी पाणी, 1 वाटी साजूक तूप घेतलंय. सुरुवातीला ना धुवून घेतलेली मूग डाळ कढईमध्ये थोडंसं तूप टाकून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती परतून घ्यायची. परतून घेतलेली मूग डाळ ना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी रवाळ म्हणजे रव्या इतकी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. त्यानंतर ना पुन्हा एकदा गॅसवरती कढईमध्ये टाकायचं आहे तूप आणि तुपामध्ये बारीक केलेली मूग डाळ छान अशी परतून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटं रंग बदलेपर्यंत. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये जे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. सर्व तूप टाकून द्यायचं आहे आणि पाणी देखील टप्प्याटप्प्याने टाकायचं आहे. सर्व पाणी टाकून दिल्यानंतर छान असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ना 1 वाटी मूग डाळीसाठी 1 वाटी साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना दुधामध्ये अगदी थोड्याशा केशरच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत. ते देखील याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काजूचे काप याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. बघू शकता आपला मूग डाळीचा शिरा किंवा इथं हलवा तयार आहे.